मनूनी वेळ घेतला पण दिला हो फॉर्म भरून. म्हणजे मनाने तयार झाले पोरगी. मी म्हटलं होतं ना तुला, तू तिला फैलावर घेऊ नकोस. नीट सांगितलं की समजतं मनूला. मनू म्हणजे मोना नव्हे. होय हो, पण मला आपली चिंता लागून राहिली होती म्हणून बोलले मी तिला. पण परिणाम चांगला झाला की नाही ते महत्वाचे. मगाशी नाटेकरांकडे गेलो होतो. सांगत होते की हल्लीची मुलं आपले जोडीदार इंटरनेटवरून शोधतात. म्हणाले तुम्ही मानसीला सांगा स्वतःच बघ म्हणून. तुम्ही कशाला कष्ट घेताय? हल्लीची मुलं आपलं काही ऐकत नाहीत म्हणाले. जाऊ दे हो. अहो हा फॉर्म भरून दिलाय हे सुद्धा खूप झालं. आता उगीच ते इंटरनेट वगैरे काहीतरी सांगायला गेलं ना तरी इंटरेस्ट जाईल तिचा. अगं कुलकर्णींना ते सिंगापूरचं स्थळ मिळालं ना ते इंटरनेटवरूनच. हो, मी सहज बोलून बघीन मनूला की तू स्वतः जाऊन बघ इंटरनेटवर. आपली मनू तशी सुंदर आहे, हुशार आणि समंजस सुद्धा आहे. अगं अशी मुलगी शोधून सापडणार नाही कोणाला. अहो आपण पण तिला साजेसा मुलगा शोधूया ना. असा नवरा मिळेल ना तिला की सगळे बघत राहतील. तिने काय अपेक्षा लिहिल्यात फॉर्ममध्ये? म्हणजे आपल्याला सुद्धा कल्पना येईल ना तिला कसं हवंय, काय हवंय. हो हो. जोडीदार दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद मानणारा असावा. मनात काय चाललंय ते ओळखणारा, कुटुंबाला सांभाळणार, समजूतदार अहो हे काय लिहिलं या मुलीनी? का ग काय झालं? ऐका. मनात काय चाललंय ते ओळखणारा जोडीदार असावा, संपूर्ण कुटुंबाला सांभाळणारा असावा, जोडीदार दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद मानणारा असावा, शांत संयमी समजूतदार असावा. अहो ह्या कसल्या अपेक्षा? हे असलं वाचून कशी स्थळ येणार हिला? देवा रे, सगळं मुसळ गेलं केरात. अपेक्षा म्हणजे शिक्षण, आवडीनिवडी अशा ढोबळ अपेक्षा लिहायच्या असतात. हे आपण सांगायला हवं होतं. हो आता हे काय सांगायला हवं का? मंडळाच्या फॉर्मवर कुणी निबंध लिहितं का किंवा कविता? असंच केलंय या मुलीने. आता आपण दुसऱ्याच्या मनातलं ओळखतो असं कोण मुलगा लिहिणार आहे फॉर्मवर? हे बघ, एक काम करूया. तू तो फॉर्म मंडळात नेऊन दे, बघूया काय होतंय ते. मला नक्की खात्री आहे की मोनाचं जसं चांगलं झालं ना तसं मनूचं सुद्धा चांगलं होईल. हे काय? लीगल नोटीस. हीच मैत्री आहे? काय संबंध मानसी? मी लीगल नोटीस मोनिकाला पाठवली. तू लगेच तिची वकिली करायला आलीस का? मला खरंच ही अपेक्षा नव्हती. मला सुद्धा अपेक्षा नव्हती तू असं जाब विचारायला येशील म्हणून. मी जाब माझी फसवणूक झाली म्हणून विचारतीये. मी कुणाची फसवणूक केलेली नाहीये. नोटीस पाठवण्याआधी एकदा वाचली असतीस ना तर बरं झालं असतं. म्हणजे आता जरा स्पष्टच बोलते. राग मला तू ताईला नोटीस पाठवली याचा नाहीये. राग मला तू त्या नोटीससाठी माझ्या शब्दांचा तुला हवा तसा उपयोग केला याचा आहे. राग मला ती नोटीस पाठवण्याआधी मला विचारलं का गेलं नाही ह्याचा आहे. आणि राग मला या गोष्टीचा आहे की या दोन्ही चुका तुला जाणवत सुद्धा नाहीयेत. मानसी थांब. तुला माहितीये ती नोटीस जर आजोबांच्या हाती लागली असती तर काय झालं असतं? नशीब मी तिथे होते, नाहीतर हार्ट अटॅक आला असता त्यांना. विक्रांत, तुझ्यासारखा सेन्सिबल माणूस. येऊ का विक्रांत? ओह, हाय मानसी. हाय. कधी आलीस? आत्ताच. ताई कशी आहे?
असतं. ताईला इतके गिफ्ट्स मिळालेत ना की घर म्हणजे खेळण्यांचं दुकानच झालंय. खरे लहान बाळ घरात येणार म्हटल्यानंतर असंच असतं. तर मूड कसा आहे तिचा? टचवूड अजून तरी बरं आहे. आणि आजी आजोबा कसे आहेत ग? हो ते सुद्धा ठीक आहेत. सुदैवाने. सुदैवाने? नाही म्हणजे नेमकी ताईची सेवा करताना कोणी आजारी नाहीये. हल्ली खूप साथी आहेत ना आजाराच्या, काही सांगता येत नाही. हो खरे. बरं विक्रांत, मी आज लवकर निघणार आहे. बरं हे बघ, मिसेस दांडेकरांचे रिपोर्ट्स आहेत सगळं, प्लीज चेक कर. चलो बाय बोथ ऑफ यू. मानसी, प्लीज विक्रांत, नको समजवण्याचा प्रयत्न करूस. मुळात तू असं काही वागलास ना हेच मला पटत नाहीये. आय अग्री की ताई चुकीची वागली तुझ्या बरोबर, खूप चुकीची. तू घेतलेल्या निर्णयावर सुद्धा माझा आक्षेप नाहीये. मला वाईट याचं वाटलं की माझ्याकडून निरागसपणे मिळालेली माहिती तुला हवी तशी वापरली. मला एकदा विचारलं असतं ना विक्रांत, मी स्पष्टपणे सगळं सांगितलं असतं, नाही म्हटलं नसतं. मला काही बोलायचंच नाहीये. मानसी, एक्सक्यूज मी सर, बाहेर पेशंट्स थांबले, त्यांना आतमध्ये पाठवू? पाठवा. ओके. चंद्र नीट ठेवलाय? मग आता मला सांगा, विक्रांतच्या वेळचा पाळणा कुठे आहे? मला वाटतं विजय मध्यंतरी तुझ्या कोणतरी ओळखीचे आहेत ना ते. नाही नाही, एवढ्या लहान माझ्या ओळखीचं कोणीच नाही. हा, तू घात माझ्यावर बिल फाडू नको. आर्यन आणि अथर्वच्या वेळेला होता नाही का ग गीता? हो मला आठवतं की. आणि पाळण्याचं वय किती असेल असं म्हणून आपण हसलोही होतो. बरं, मग गेला कुठे पाळणा? का वाप झाली त्याची? हा? माई मला वाटतं पनवेलच्या शमी मावशीच्या नातवाच्या बारशाला दिलेला होता तो. बरोबर बरोबर. नानू ते वाला होता, देऊन टाके म्हणत. हो ना रे मोना? हो मला आठवलं ना, मी बसलो तो चहा पीत आणि हा आला आणि बरोबर बरोबर ह्याला माहितीये. नान्या. नाही बरोबर आहे माई, तुझा अगदी बरोबर आहे. हा. पण त्याला विचार ना, कोणी नेऊन दिला होता? विचार ना, विचार. तूच म्हणाला होतास ना की मी त्याच बाजूला जाणार आहे, तेव्हा मी जाता जाता पोचवतो. मला चांगला आठवतंय रे. हा काय मोने, आठवतंय ना तुला? हा नाही मला पण काय आठवत आहे, पण नेमकं आता यावेळेला काय ते आठवत नाहीये. हा, मला आरोप प्रत्यारोप नको आहेत. 7 दिवसाच्या आत आपला पिढीजात चालत आलेला पाळणा मिळाला नाही तर तुमची अवस्था आकाश पाळण्यात अडकलेल्या माणसांसारखी करेन. मधु, तुला माझ्याकडून बक्षीस. चला 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 चला. बस बोंबलं. विजय, अरे विजय, विजय. काय ग, काय चाललंय म्हणू? मला भूक लागली आहे. भूक लागली तर पोळी भाजी तयार आहे. आता हे काय खातीयेस? आजी मला पोळी भाजीची भूक नाहीये. हे बरं आहे हा तुझं.
आणि आईस्क्रीम काल तुझं खाऊन झालंय. आजी प्लीज, मला खावंसं वाटतंय आईस्क्रीम म्हणून मी खातेय. डॉक्टरांनी नाही सांगितलंय का मला आईस्क्रीम खायला? मग तुला काय प्रॉब्लेम आहे? हे बघ, एक तर ते मानसीच आहे आणि मग तर मी हेच खाणार. कसला ग हा तुझा सूर, आणि हा कसला हट्ट. हट्ट म्हण किंवा काहीही म्हण, आता मी हेच आईस्क्रीम खाणार आहे. म्हणू अगं किती हट्टीपणा हा. आजी मला काय झालं? अहो बघा ना कशी करते. भूक लागलीये तर पोळी भाजी तयार आहे, ती खायची नाहीये हिला, आईस्क्रीमच खायचंय. खाऊ दे की. बघ. थँक्यू आजोबा, आय लव्ह यू. अहो ते मानसीसाठी ठेवलंय आणि काल हिचं खाऊन झालंय आईस्क्रीम. तरीही खाऊ दे. अगं मनू ऍडजस्ट करील तितकं. लहानपणापासून ताईसाठी ऍडजस्ट करायची सवय लागली तिला. आठवतंय ना, मोनाच्या वया पूर्ण नसल्या की मनू स्वतःचा अभ्यास बाजूला ठेवून ताईच्या वया पूर्ण करायला बसायची. खा खा तू. मनू नाही ओरडला तुला. मानसी मानसी मानसी. आउच. काय ग, काय झालं? बस, अजून करा तुमच्या अजून करा तुमच्या मानसीचं कौतुक, म्हणजे अजून लाथा बसतील मला पोटात. I'll check and get back to you. Right. मानसी, सारिका, सारिका. तू आधी शांत हो पाहू. मग तुम्ही मानसीचं कौतुक करणं बंद करा प्लीज. अगं ही अशी काय बोलायला लागले? आजोबा प्लीज प्लीज, मला आत्ता तुमच्याशी बोलायचं नाहीये, इकडून जा. अहो जा ना तुम्ही. आता शांत हो, एकदम शांत. काय शांत होऊ मी? या बाळाला कळत नाही का मला त्रास होतोय? हे नाही कळत का? अगं मावशीचा लळा आहे हा फक्त, बाकी काही नाही. लळा माय फुट. आणि वाईट काय आहे त्यात? अगं तुझी बहीणच आहे ना ती. मी तर म्हणते चांगलंच आहे. असं बघ, आता बाळ जन्माला आलं आणि तू समजा कुठेतरी कामात बिझी झालीस तर मावशी जवळ राहील ना, ते छान. अगं उलट तुझं नशीब समज. नाहीतर आईला सोडून जात नाहीत मुलं दुसऱ्या कुणाकडे. मग आहेच आपलं आईच्या मागे नाईट शिफ्ट, डे शिफ्ट. ऍक्च्युली आजी, ह्या गोष्टीचा विचारच नाही केला मी. मग काय तर, उगीच आपली चिडचिड नुसती.
मानसी चला मी निघते. आता तुम्ही कुठल्या साईडने जाताय? ठाण्याला का? मी सुद्धा येऊ तुमच्या बरोबर? माझं काम आटोपलंच आहे. हो, व्हाय नॉट. ऍक्च्युअली मी तुला विचारणारच होते. चल बाय. बाय. हॅलो बाबा, कुठे आहेस? मी हॉस्पिटलमधून निघतोय. भूक लागले का? हो आहे ना, पण काय झालं अचानक का विचारताय? काही नाही, गोष्ट आठवली मला, म्हटलं पहिल्यांदा तुला सांगावी. हा सांगा ना. नाही, फोनवर नको, तू प्रत्यक्ष भेट मग सांगतो. किंवा आपण जेवता जेवता बोलूया, मी थांबतो तुझ्यासाठी. ठीक आहे, येतो. काय विक्रांत, येते काही महिने तरी या घरामध्ये तू फक्त मुलगा आणि मी बाबा अशी अवस्था असणार आहे, तोपर्यंतच मला ही सांगायची संधी आहे. कारण एकदा काय घरामध्ये बाळ आलं आणि जर मी तुला काही सांगितलं नंतर, तर तू मला म्हणशील बाबा मला काय सांगणार, मी पण आता बाबा झालोय. काय तोपर्यंत पोटातल्या कावळ्याला थांबून ठेवतो मी. हो बाबा. परस्पर संमतीने घटस्फोट. सौ मोनिका विक्रांत दळवी यास माझे अशील डॉक्टर विक्रांत विजय दळवी यांच्या सूचनेवरून आपणास ही घटस्फोटाची नोटीस जारी करण्यात येत आहे. अहो 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 असं काय करताय तुम्ही? अहो अहो बरं वाटत नाहीये का? मानसी, मी तुझ्यावरचं आईस्क्रीम सुद्धा संपवले. काय झालं? मूड बरा नाहीये का? भांडण झालंय का? हो. आणखी काही? एनिवे, सकाळी जे लेटर आलं होतं ते कोणाचं होतं? नाही म्हणजे ते लेटर वाचून फारच टेन्शन मध्ये दिसत होतीस म्हणून विचारते. नक्की डेबिट कार्डचं होतं की? आता कोण आलंय? थांब तू, बघते मी. मी इतकंच सांगायला आलोय की माझा हेतू तुला दुखावण्याचा नव्हता. अरे वा, राहवत नाहीये की काय? इतकी आठवण येते? माझी